नमस्कार, प्रणित रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेली आहे कारळ्याची चटणी। याला तिळकुटसुद्धा म्हणतात। हे काळ्या तिळापासून बनवलं जातं। हे काळे तीळ तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही शॉपमध्ये भेटतील। याला कारळेसुद्धा म्हणतात। हे काळे तीळ मी इथे घेतलेले आहेत। 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। जशी तुम्हाला चटणी जेवढी बनवायची आहे तेवढे तुम्ही तीळ घेऊ शकता। मी ते 1 वाटी घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ करून घेतलेले आहेत, कारण याच्यामध्ये खडा वगैरे असतो तो साफ करून घेतलेले आहेत। इथे मी ह्या कारळ्याच्या चटणीमध्ये घालण्यासाठी थोडं साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे। ती खोबऱ्याची जी वाटी असते त्यातली मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि ती किसून घेतलेली आहे। इथे लसणाच्या 8-9 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता। आता हे मी एक एक करत सर्व भाजून घेणार आहे। त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे। पहिले मी हे कारळ्याचे तीळ आहेत ते भाजून घेणार आहे। हे एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि अगदी थोडेच भाजायचे, जास्त सुद्धा एकदम खरपूस असे भाजायचे नाहीत, नाहीतर मग ते कडवट लागतात। आणि हे भाजलेले ओळखतात म्हणजे जेव्हा भाजत येतात तेव्हा त्याचा वास येतो, छान असा वास सुटतो आणि ते तडतड असे वाजतात, म्हणजे उडले जातात, तेव्हा समजायचं की हे तीळ भाजलेले आहेत। आता इथे हे तीळ भाजून झालेले आहेत। आता मी हे तीळ बाहेर काढून घेते। इथे तीळ भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता खोबरं भाजून घेते। इथे मी खोबरंसुद्धा अगदी मीडियम फ्लेमवरती थोडंसं भाजून घेणार आहे। खोबरंसुद्धा भाजल्यानंतर छान चव येते, म्हणून हे खोबरं थोडंसं भाजून घेते। इथे आता हे खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे। जास्तसुद्धा लालसर नाही करायचं, अगदी थोडंसंच भाजून घ्यायचं। आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे, ते सुद्धा मी एका ताटामध्ये त्या काढून घेतलेलं आहे। नंतर त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। इथे शेंगदाणेसुद्धा अगदी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे। हे शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो, पण हे मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस होतात। आता इथे शेंगदाणे थोडेसे भाजत आलेले आहेत, त्यातच मी लसूण घातलेलं आहे। लसूणसुद्धा मी भाजून घेणार आहे। इथे ह्या कारळ्याच्या चटणीमध्ये लसूण हा भाजूनच घालायचा। कच्चा लसूण घातला तर त्याला उग्र वास येतो, म्हणून लसूणसुद्धा इथे भाजूनच घालायचा। आता इथे शेंगदाणे आणि लसूणसुद्धा भाजून झालेलं आहे। मी आता हे सुद्धा बाहेर काढून घेते। आता इथे कारळ्याच्या चटणीसाठी जे साहित्य लागतं ते सर्व मी घेतलेलं आहे आणि ते एकदम मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे। आता मी हे थंड करून घेते। इथे आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। हे थंड करून घेतल्यामुळे कसं छान वाटलं जातं, म्हणून हे थंड करूनच घ्या आणि मगच मिक्सरला वाटून घ्या। आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे। त्यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। 1 चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे। इथे हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे। त्यानंतर इथे मी मीठ घातलेलं आहे, ते मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि थोडासा हिंग घातलेला आहे। आता इथे हे सर्व मसाले घालून घेतलेले आहेत। तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही मसाले घालू शकता टेस्टनुसार। आता हे छान असे मिक्स करून घेतले। इथं मिक्स करून झाल्यानंतर आता इथे मी हे सर्व वाटून घेणार आहे। त्यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सर्व कारळ्याचे तीळ, काही मसाले घेतलेले ते मसाले सर्व हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे मी मिक्सरला आता वाटून घेणार आहे। छान याची अशी बारीक चटणी अशी वाटून घ्यायची। ही सुकीच वाटायची, याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, एकदम सुक्कच हे वाटून घ्यायचं। आता हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि छान याची अशी चटणी बनून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान याची चटणी बनून तयार झालेली आहे। ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे आणि अगदी ही 10 मिनिटात चटणी बनून तयार होते। ही कारळ्याची चटणी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता। जेव्हा तुम्हाला भाजी आवडली नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही चटणी आणि भाकरी खाल्ली तरी खूप छान जेवण होतं। ही कारळ्याची चटणी बनवून तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने ही चटणी छान टिकते आहे, अशीच राहते। मग कशी वाटली तुम्हाला कारळ्याची चटणी? ही एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे, तुम्हीसुद्धा नक्की बनवा। ही तुम्ही प्रवासातसुद्धा कुठे चाललात तर घेऊन जाऊ शकता किंवा मुलांना टिफिनलासुद्धा कधी चपातीबरोबर दिली तरी ती खूप छान लागते। चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।